हाय गाईज. हाय गाईज. हाय. काय रोहित, किती उशीर? सॉरी यार, तुम्हाला माहीतच आहे ना, रात्री झोपायला उशीर आणि सकाळी उठायला उशीर. वा रे वा. अरे हो विक्की, ही घे तुझी वही. अरे थँक्स यार. रोहित, तुझ्यासाठी एक खुशखबर आहे. काय रे? आपल्या कॉलेजमध्ये काय चक्कास माल आला यार. अरे हो, तिच्यासारखी सुंदरी तर मी अजूनपर्यंत पाहिली नाही. चला. अरे मग तर पाहावीच लागेल. चला. आणि हो, तू सोडून आमच्यापैकी तिच्या लायक एकही नाही. चला मग बघूया आता कोण येते. चला. चला चला मग जाऊया. चला चला. अरे हो हो हो, अरे पडशील. अजय, हळू सोड. हळू सोड एकदम. हळू हळू. चला, मला उशीर होतोय, मी निघतो. चला. फसला रे फसला. रोहित. ओके चल निघू मी. बाय बाय. काय रोहित, काय बघत होतास? काय नाही यार, कुठे काय. चल चल, खरं सांग. खरंच काही नाही. खरंच काही नाही. खरंच काही नाही. चल मग मी सेटिंग लावतो ना तिच्यावर. अरे खरं सांग, आम्ही तुझे मित्र आणि तू आमच्यापासून लपवतोस. तसं काही नाही रे, पण तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे का? तुझ्याबद्दल. अरे म्हणजे तुझ्याबद्दल. चल जाऊ लायब्ररीत. अरे रोहित, आज लायब्ररीत नको यार, क्लासमध्ये जाऊ. बरं अच्छा ठीक आहे. चल याची आज इच्छाच पुरी करू. चल मग, तुझी इच्छाच पूर्ण करतो. चल. हा चल 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 चल. Sir, please give me chemistry book. Thank you.
ए बघ कुठे आहे तो हरामखोर? बाई इथे तर तो दिसत नाही. भाई मी बघतो. भाई हा बघा इथं लपलाय साला. घेऊन ये त्याला इकडे. चल सोड मला. चल. काय रे घाबरलास का? घाबरू नको. मी कोण? भाई आहे भाई. बाई याला जास्तच मात चढलाय. याता मात तमे तलाव लागल. चायला मुतला रे साला. घेऊन जा याला. काय रोहिणी एकटीच बसलीस? मला बोलवायचं ना. चल चालता हो इथून. सोड. ए चल. सोड म्हणते ना. बघतो तुला कोण वाचवत. चल ये. सोड. चल नाटक करते साली. चल कोण मला मारलं. कोण वाचवते आता तुला बाग. मार मार. राका सोड तिला. राका तिला सोड. रोहिणी तू जा. विक्की, रोहित, राका थांब.
याद राख, पुन्हा रोहिणीची छेड काढलीस तर
रोहित हे सगळं माझ्यासाठी. आपल्यासाठी. नदीची दुलहरा आहे आणि आहे किनारा मी पावसाचे थेंब तू त्याचा गंध आहे मी. नदीची दुलहरा आहे आणि आहे किनारा मी पावसाचे थेंब तू त्याचा गंध आहे मी. हा मना काय आहे सांगायला हवे. नाचे मायूर म्हणी तुला बघता क्षणी. नाचे मायूर म्हणी तुला बघता क्षणी. शब्द तुझे जपतो मी देहभान हरपतो मी. शब्द तुझे जपतो मी देहभान हरपतो मी. झिम 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 तू बरसत ये गीत मोहिनी तू करत ये. आसया मनाची कास तू जीवनाची ओढ तुझ्या मिलनाची रुपेरी त्या क्षणाची. आसया मनाची कास तू जीवनाची ओढ तुझ्या मिलनाची रुपेरी त्या क्षणाची. हा मना काय आहे सांगायला हवे का. वा, चला लग्नाची तयारी झालेली दिसते. अरे काय रोहित, किती उशीर? ए बाबा, मला बोलू नको, हिला विचार. काय ते? नेहमीचा बायकीपणा. अरे हिला मेकअप करायला इतका उशीर लागतो, त्यावेळेत माझी 2 लग्न झाली असती. बस बस पुरे आता. चला चला, लग्नाचा मुहूर्त जातोय, नाही तर पुढच्याच वर्षी लग्न. हं? चला 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 चला.
अगं तू जवळ असलीस ना की फक्त. हा काय फाजीलपणा. तुला तर रात्रंदिवस दोन्ही सारखेच. अगं हेच तर खरे दिवस असतात प्रेमाचे. ते काही नाही. तू जा आंघोळ कर आणि फ्रेश हो. चल मग. मी नाही, फक्त तू. रोहिणी, अगं रोहिणी, रोहिणी, काय? माझं पाकिट आण ग. हो आले आले. संध्याकाळी लवकर या हं, मी वाट बघेल. मग आता काही होऊन जाऊ दे ना गोड. आता नाही, संध्याकाळी. जा. बाय. ओके. चिकनी पोर जरा थांबना, प्रेमाचे बोल तू बोलना. चिकनी चिकनी पोर जरा थांबना, प्रेमाचे बोल तू बोलना. बेधुंद झालो मी नशाही प्रेमाची लालूच मी तीच येना. चिकनी चिकनी पोर जरा थांबना, प्रेमाचे बोल तू बोलना. चिकनी चिकनी पोर जरा थांबना, बोल तू बोलना. गोर बदन बेचैन करी तुझे चंचल नयन. रसीले ओठ तुझे गोर बदन बेचैन करी तुझे चंचल नयन. बोले ही धडकन तुझ्या मनाशी, बोले ही धडकन तुझ्या मनाशी. मिलनाची संधी तू देना येना. चिकनी चिकनी पोर जरा थांबना, प्रेमाचे बोल तू बोलना. चिकनी चिकनी पोर जरा थांबना, प्रेमाचे बोल तू बोलना. अरे थांबा, मालेगावची पावली नाचा. नशीली चाल तुझी लचके कमर, घायल करी तुझी कमसीन उमर. नशीली चाल तुझी लचके कमर,
बोलना, प्रेमाचे बोल तू बोलना. अरे अजय, गाडी का थांबली? मी बघतो. बरं तू बाईककडे बरं ठीक आहे.
मुन्ना हे मुन्ना मेला साला चला पाठवला त्याला आभाळात. नमस्कार. नमस्ताल. इथे कशाला आलास? मागचा हिसाब बाकी होता ना, तोच पूर्ण करायला आलो. काय म्हणायचं तरी काय तुला? कळलंच तुला, त्याच्याकरता चाललेलं आहे. पैसे दिला ती राणी आहेत तू इसरली असशील, पण आम्ही नाही इसरलो. अरे मुन्ना, वहिनी ती तुझी. अरे तुरे करू नको. अरे हा बाई, इसरलो का मी? लोहित गेला वलती, आता वहिनी तुमतीत. म्हणजे काय झालं माझ्या रोहितला? गेला तो, मारला त्याला मी. आता फक्त तू आणि मी. चल, राणी बनीन ठेवून तुला. राणी बनवून ठेवून तुला मी. ये नाही बाई बाई, ये ना, ये ना, चल ये. अरे ये ये. बाई पत्रा पत्रा बाई पत्रा. थांब बाई बाई. पत्रा इथे पत्रा पत्रा. थांब पत्रा पत्रा. बघा कुठे लपली साली. तू तर गेली कला हातात आलीस, आपण ना थोडणार नाही बाई बाई. वहिनी वहिनी बघ रे मुन्ना, तिच्या इथं बघा बघ कुठे लपली ती बाई. तिथं तिथं मुन्ना. अरे हा बाई, थांब मी जातो. थांब. चल चल वहिनी ये. खबरदार, मला हात लावलास तर. ये चल, ये चल, मार ये.
रावसाहेब 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 जर तुमच्या मुलीचा आणि जावयाचा खून रागाने केला तर तुम्ही पोलिसात तक्रार का दिली नाही? तशी वेळच नाही आली. म्हणजे ए बघ रे त्याला, बघ रे त्याला बघ. कुठं राहा तुम्ही दोघा? म्हणा दादासाहेब, तुम्ही काळजी करू नका, मीच बघतो काय करायचं ते. फक्त तुमची मदत हवी. माझी मदत? होय, तुमची मदत. का? वेळ आल्यावर सांगतो. येतो मी.
खेळ रचला होता तुम्ही दोघांनी. पण एक गोष्ट विसरलात, जगात कोणतीही वाईट गोष्ट जास्त दिवस लपून राहत नाही. या पैशांसाठी स्वतःच्या बापाला फसवलंस. तुझा खून या राकाने केला असं सुद्धा तुम्हाला खोटं फसवलंस. हो हो, मी केलं हे सगळं. कारण जन्म घेतल्यापासून तुमच्यासोबत गरिबीचे दिवस मीही काढले. का? या बापाने तुला जे प्रेम दिलं ते कमी पडलं. तुझी आई नसताना देखील तुला लहानाची मोठी केली. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस राबलो. तरीही माझ्या इच्छाकांक्षा तुम्ही पूर्ण करू शकले नाही. म्हणूनच मी ठरवलं की श्रीमंत होण्यासाठी वाटेल ते करायचं. त्या दिवशी रोहितच्या पप्पांशी तुम्ही फोनवरती बोलत असताना मी ऐकले. हा पैसा कुठे लपविला हे न सांगताच रोहितच्या पप्पांचे प्राण गेले. म्हणूनच मी ठरवलं की रोहितशी प्रेमाचं नाटक करून लग्न करायचे आणि हा पैसा मिळवायचा. म्हणजे हा बंगलाही माझा आणि पैसाही माझा. रोहितची लग्न करून हे सर्व तुला मिळालंच होतं ना? हो, पण माझं प्रेम राकावर होतं ना. मला राकाही हवा होता. म्हणूनच मी राकाच्या हातून रोहितचा मृत्यू घडवून आणला. त्याच्या मृत्यूनंतर पैसा आणि बंगला माझाच होणार होता ना. पण जेव्हा रोहिणीला कळलं की रोहित या बंगल्याचे केस हारला आणि आता हा बंगला सोडावा लागणार, त्यामुळे राकाच्या हातून स्वतःच्याही खुनाचं नाटक केलं. स्वतःच्या खुनाचं नाटक? हो, स्वतःच्या खुनाचं नाटक. कारण आत्म्याचं रूप धारण करून माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा. कारण माझं कुटुंब या बंगल्यात असेपर्यंत त्यांना पैशाचा शोध घेणं शक्य नव्हतं. पण पटवर्धन साहेब, हा सर्व खेळ राकावर रोहिणीने केला हे तुम्हाला केव्हा कळलं? त्या दिवशी जेव्हा मी रवीचा पाठलाग करीत होतो, त्या दिवशी रवीच्या खिशातून हा कागद पडला. रवी, जर या 2 दिवसात पटवर्धनांनी हा बंगला खाली केला नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा करायचा, असा निरोप रोहिणीला दे. राका. म्हणूनच मी ठरवलं की हा बंगला सोडून देण्याचं नाटक करूया. त्याशिवाय हे रहस्य उलगडणार नाही. रोहिणी बेटा, मला वाटलं नव्हतं ग माझी मुलं इतक्या घाणेरड्या थरापर्यंत जातील म्हणून. तुमच्यासारखी मुलं असल्यापेक्षा नसलेली बरी. हवालदार साहेब, घेऊन जा यांना. पटवर्धन साहेब, माझ्या मुलांच्या चुकीबद्दल मी माफी मागतो. आता तुम्ही या बंगल्यात आनंदाने संसार करा. नाही दादासाहेब, या बंगल्यामुळे एवढं मोठं कारस्थान घडलं, त्यामुळे बंगल्यात मन रमणार नाही. म्हणून मी ठरवलं हा बंगला सोडून देऊ. बरं, चला.